नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. मित्रांनो, दिनांक 30 जुलै 2024 वार मंगळवार, रिक्षा चालक मालक संघटना जुचंद्र चांगल्या व सुव्यवस्थित रस्त्यांसाठी व रस्त्यावरील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारांच्या मागणीसाठी नायगाव जुचंद्र बापाने टिवरी राजवली येथे आंदोलन करणार आहे. मित्रांनो, हे आंदोलन ते फक्त स्वतःसाठी नाही तर नायगाव जुचंद्र बापाने टिवरी राजवली या नागरिकांसाठी सुद्धा आहे. हे लक्षात घ्या. रस्त्यावर रिक्षा, बस, कार, स्कूटर, जीप, ॲम्ब्युलन्स, ट्रक सर्व काही जात असते, बरोबर ना? व पायी चालत जाणारी नागरिक सुद्धा असतात, बरोबर. आज दळणवळणाचे साधन म्हणून रोडवे म्हणजेच रस्ते मार्ग हा वाहतुकीचा उत्तम पर्याय म्हणून वापरला जातो. पण आज आपण आपल्या नियोजित ठिकाणापासून आपल्या घरापर्यंत नेहमी रस्त्यांचाच वापर करीत असतो, बरोबर ना? पण आज रस्त्यांच्या या अवस्थेमुळे अनेक वेळा अनेक जण दुर्घटनाग्रस्त होऊन अपघातात मरण पावले आहेत. हातपाय कंबर मोडून घरात अंथरुणावर खितपत पडले आहेत. पण हे का आणि कशासाठी सहन करत आहोत आपण सर्वजण? आपण रोड टॅक्स देतो, टोल नाक्यावर टोल भरतो, सर्व काही वाहनांतून रोडवर फिरताना त्यांचे गाडी भाडं सुद्धा देतो. मग आणि कशासाठी हा खटाटोप करून अन्याय सहन करायचा? मित्रांनो, नागरिकांनो, तुम्ही आम्ही काय, पण यामुळे पोलीस सुद्धा वाचलेले नाही. त्यांचे सुद्धा अपघातात निधन होते. ते सुद्धा आंदोलन मोर्चे संप करू शकत नाही. अनेक राजकारणी लोक, पदाधिकारी, समाजसेवक, पत्रकार, अग्निशामक दल कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सर्व अधिकारी सुद्धा या रस्त्यांमुळे झालेल्या अपघातात मरण पावले आहेत. तसेच अपघातून अपंगत्व होऊन खितपत अंथरुणावर पडलेले आहेत. पण मित्रांनो, नागरिकांनो, हे का आपण सहन करायचं आणि का करतोय? काही भ्रष्ट अधिकारी, काही भ्रष्टाचारी लोकांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी, काही भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टरच्या तिजोऱ्या भरण्यासाठी कशाला सहन करतो आपण? आज प्रत्येक जण आई वडिलांच्या, आजी आजोबांच्या, मामा मामीच्या, काका काकींच्या सर्वांच्या लाडक्या आहेत. सर्व काही आपलेच आहेत. पण आपल्या घरातला आपला सदस्य जर गाडी घेऊन रोडवरून जात असेल, चालत असेल, तर आज आपण शाश्वती देऊ शकतो का की तो किंवा ती सुखरूप घरी परत येईल रस्त्यावरून जाताना? मग आपल्या सदस्यांपैकी कोणी शाळेमध्ये जात असेल, कोणी कॉलेजमध्ये जात असेल, कोणी सरकारी नोकरीत जात असेल, कोणी व्यापार करीत असेल, तर कोणी पोटापाण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालकाचे काम करत असेल. बघा, तर तुम्ही सांगा, आज हे आमचे रिक्षा चालक मालक संघटना जुचंद्र यांनी रस्त्यावरील खड्डे व त्यांच्यामुळे होणाऱ्या अपघातांवर आवाज उठवलेला आहे. हा आवाज फक्त त्यांचा नसून सर्वांचा बनला पाहिजे. आज प्रत्येकाने त्यांना सपोर्ट करा. त्यांच्या आंदोलनाला विरोध न करता त्यांच्यात सामील व्हा. कारण आता हा आवाज नागरिकांचा बनू द्या. आज प्रत्येक पक्ष आले, राजकारण झाले, काँग्रेसची सत्ता आली, शिवसेनेची सत्ता आली, भाजपची सत्ता आली, बहुजन विकास आघाडीची सत्ता आली, वसई विकास आघाडीची सत्ता आली, राष्ट्रवादीची सत्ता आली, समाजवादी पार्टीची सत्ता आली, आणि येऊ देत, कोणाची येऊ देत, आली होती. याचा फरक पडणार आहे का नागरिकांना काही? नागरिकांना तर खराब रस्ते, खड्डेमय रस्ते, रस्त्यावरील अक्षरशः पाण्याखाली गेलेले रस्ते, दुर्गंध, घाण इत्यादींचा सामना करावाच लागत आहे आणि करावाच लागतो. नागरिकांच्या दिनचर्येत काही बदल झाला आहे का? रस्त्यांच्या संदर्भात? म्हणून आता हे आंदोलन फक्त रिक्षा चालक मालक संघटना जुचंद्र यांचे नसून संपूर्ण राजकीय पक्ष, नागरिक यांचे व्हायला हवे. झाल्यास तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करा, देशव्यापी आंदोलन करा. पण आपला परिसर, आपलं गाव, आपले शहर, आपलं राज्य, आपला महाराष्ट्र राज्य, आपला भारत खड्डेमुक्तमय रस्त्यांचा बनवा.
रस्त्यांसंदर्भात भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर, भ्रष्ट लोकांना मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करा. चला आपला भारत देश खड्डेमुक्त रस्त्यांचा बनवूया. प्रत्येकाने दिनांक 30 जुलै 2024 वार मंगळवार या दिवशी आपला रिक्षा चालक मालक संघटना जुचंद्र यांच्या आंदोलनात सामील व्हायचं आहे. रस्त्यांसंदर्भात भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना पदावरून निष्कासित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यांच्यावर जामीनपात्र अटक व दंडाची तसेच देहदंडाची शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून आताच्या येणाऱ्या पिढीला खड्डेमुक्तमय रस्ते असलेला भारत देश पाहायला मिळेल. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद.